हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे मस्त अशी शेवची भाजी बनवणार आहोत। आता ही मस्त झणझणीत शेवची भाजी कशी बनवायची चला इथे लगेच बघूया। मस्त अशी शेवची भाजी आणि भाकरी एक नंबर लागते, नक्की ट्राय करून बघा। आता आपला मसाला तुम्ही इथे बघू शकता, छान मस्त असा तेल सुटलेलं आहे, छान फ्राय झालेलं आहे। आता ही मस्त झणझणीत शेवची भाजी कशी बनवायची चला इथे लगेच बघूया। हे बघा, इथे आपण वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 3 कांदे असे फ्राय करून घेतलेले, उभे चिरले आणि फ्राय करून घेतले तेलामध्ये, थोडेसेच तेलामध्ये। 2 टोमॅटो इथे ते पण असे बारीक चिरून फ्राय करून घेतलेले। आलं घेतलं इथे, लसणाची अर्धी कुडी घेतलेली आहे, अर्धी वाटी इथे खोबरं उभं चिरून तेलामध्ये फ्राय करून घेतलेले। इथे धने पण भाजून घेतलेली, एक इथे वेलची घेतलेली, एक मसाल्याची वेलची घेतलेली, चक्रफूल घेतलेले, 2 इथे लवंगा, 5-6 काळी मिरी घेतलेली। हे सर्व असं वाटणामध्ये घेतलेलं आहे। त्यानंतर इथे दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले। एवढाच मसाला इथे मी वाटणामध्ये घेतलेला आहे। तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काय अजून ॲड करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता। इथे अशा प्रकारे मी इथे सर्व मसाला तयार करून घेतलेला आहे, असा भाजून घेतलेला आहे तेलामध्ये। आता आपण हा मिक्सरला छान बारीक करून घेऊया। इथे आज आपण शेवची भाजी बनवणार आहोत। चला आता वेळ न घालवता ही शेवची भाजी पटकन कशी बनवायची चला बघूया। गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये इथे मी 2 मोठे चमचे भरून तेल ॲड करणार आहे। की इथे थोडेसे जिरे ॲड केलेले। आता इथे जिरे थोडेसे फ्राय झाले की लगेच इथे आपण आलं, लसूण, धने, काळी मिरी, 2 लवंगा आणि इथे थोडेसे दालचिनी ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये ॲड केलं। त्यानंतर इथे कांदा आणि खोबरं हे इथे छान भाजून घेतलं आणि त्याचं पण इथे वाटण ॲड केलेलं आहे। तर आपण हे छान आहे ना मिक्स करून घेऊया या तेलामध्ये। इथे ना ऑलरेडीच आपण सर्व मसाला इथे भाजून घेतलेला होता ना तेलामध्ये, त्याच्यामुळे इथे आपल्याला आहे ना मसाला फ्राय करायला काही वेळ लागत नाही जास्त। आता हा मसाला फ्राय झाला ना, ह्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून ॲड केलेला आहे, तो पण आता आपण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊया। टोमॅटो पण आपण इथे थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत इथे फ्राय करून घेणार आहोत। आता मसाला छान फ्राय झाला ना की आपले जे रेग्युलर बेसिक मसाले ना तेच मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। हळद टाकली मी इथे कांदा मसाला, 1 चमचा भरून इथे गरम मसाला, 1 चमचा भरून इथे तिखट। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये। हे बघा इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये आहे ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आता ते पण मी याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे, 1च मिनटं इथे हे छान होऊन देणार आहे। हे बघा इथे छान मस्त आपला मसाला इथे फ्राय झालेला आहे, तेल पण तुम्ही इथे बघू शकता मस्त असं सुटलेलं आहे। इथे आहे ना मी गरम पाणी ॲड करणार आहे आणि गरम पाणी टाकल्यानंतर आहे ना हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 1.5 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे। हे बघा, तुम्हाला जितकी पातळ हवी ना इथे घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही इथे पाणी गरम पाणी ॲड करू शकता। चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। आता इथे रश्श्याला छान उकळी फुटलेली, थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे। आपण इथे शेव आहे ना ही टाकून घ्यायची याच्यामध्ये। आता इथे शेव टाकली ना की 1-2 मिनिटांनी आपण इथे गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला जर ही माझी शेवची भाजी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या, चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय। बनवणार ना तुम्ही अशी झटपट होणारी शेवभाजी, खायला अप्रतिम लागते, भाकरीसोबत खायला तर खूप छान लागते। नक्की एकदा ट्राय करा
आणि पटकन होणारी रेसिपी आहे, ह्याला काही फार वेळ लागत नाही.